जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सर्वत्र दिवाळी हा सण उत्साहात साजरा होत असताना अंबरनाथ मधील गायकवाडपाडा जेपी सिपनी सोसायटीत फटाके फोडण्यावरून मोठं वादंग निर्माण झालंय। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले। अंबरनाथ पूर्वेकडील गायकवाडपाडा या ठिकाणी जेपी सिपनी ही सोसायटी आहे। या ठिकाणी वकील जय गायकवाड परिवारासह वास्तव्यास आहेत। लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्री सोसायटीमधील 4 ते 5 तरुण कर्कश आवाज करणारे सुतळी बॉम्ब फोडत होते। त्यामुळे जय गायकवाड यांची 11 महिन्याची मुलगी आवाजाने झोपमोड होऊन रडत होती। यावेळी फटाके फोडणाऱ्या तरुणांना लांब फटाके फोडा असं सांगण्यात आलं, परंतु त्या तरुणांनी प्रत्युत्तर देऊन हुज्जत घातली आणि जाणून बुजून जय गायकवाड यांच्या सीएनजी कार समोर पुन्हा सुतळी बॉम्ब लावून धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी जय गायकवाड यांनी पोलिसात तक्रार केली। पोलिसांनी त्यांना समज दिली तरी देखील फटाके फोडणारे तरुण अतिउत्साही होते। अखेर कर्कश आवाजाने जय गायकवाड यांच्या कारची काच फुटून नुकसान झालं। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। गायकवाडच्या सोसायटीमध्ये वाद प्रकरणी आपण या ठिकाणी आलात, काय विषय? काल रात्री 12:30 वाजता काही 5-6 लोक सोसायटीच्या खाली सुतळी बॉम्ब फोडत होते। मी पहिल्या माळ्याला राहतो आणि माझी मुलगी 11 महिन्याची आहे। मी त्यांना विनंती केली की पुढे जाऊन फोडा, इथं फोडू नका, माझी मुलगी घाबरते। त्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी अजून बॉम्ब फोडायला सुरुवात केली। मी 112ला कॉल केला। त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले। पोलिसांनी त्यांना समज दिली की अरे ती मुलगी लहान आहे त्यांची, तुम्ही इथं फोडू नका। तर पोलिस गेल्यानंतर मी पोलिस बोलवण्याचा पुन्हा त्यांना राग आला आणि त्यांनी इसका घरावर गाडी उडा दो असे म्हणत माझ्या गाडीजवळ सुतळी बॉम्ब लावला आणि त्याच्यामुळे माझ्या गाडीची काच फुटली आणि जीवितहानी मोठी घटना होता राहिली। तर आज या ठिकाणी मी DCP साहेबांचं, ACP साहेबांचं, DCP सचिन गोरे साहेब, ACP शैलेश काळे साहेब आणि शिवाजीनगर पोलिसांचे सिनियर PI यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या वकिलांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद केला त्या आरोपींवर। तसेच उल्हासनगर तालुका बार असोसिएशनचे सगळे वकील मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते, तसेच स्वराज्य संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि वकील यांचं देखील आभार व्यक्त करतो की आपण एकजूट दाखवली आणि एका आपल्या कुटुंबातील वकिलाला धक्का लागला। सगळ्यांनी एकजुटीने या ठिकाणी सकाळपासून सगळे उपस्थित आहे आणि कल्याण बारचे अध्यक्ष प्रकाश जगताप साहेब ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले। तसेच समाजातील लोकांना आवाहन करतो की आपले उत्सव आणि सण शांततेत साजरे करा। लोकांना त्रास होईल, लोकांची जीवितहानी होईल असं कोणतेही कृत्य करू नका आणि आता या जे आरोपी आहे यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई होणार आहे ती पोलीस योग्य कारवाई करतील याच्यावर माझा विश्वास आहे। काल जे आमचे मित्र जय गायकवाड यांच्या घराचे इथे जे फटाक्यावरती जे भांडण झालं त्यानिमित्ताने जे आज आम्ही सगळे इथे वकील लोक सकाळपासून आले होते, 11 वाजल्यापासून त्यांच्यावरती जे प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगामध्ये सगळ्या वकिलांनी इथे एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून आज जे आहे त्या आरोपीविरुद्ध FIR दाखल केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की पोलीस यंत्रणा योग्य तो न्याय निर्णय देणारच आहे। त्याच्यामध्ये सर्व वकील जे आज इथे जमा झाले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार प्रकट करतो की त्यांनी या प्रसंगी एकत्र येऊन जय गायकवाडच्या समर्थनात उभे राहिले। काल रात्री आमचे मित्र ॲडव्होकेट जय गायकवाड यांच्या घरासमोर काही व्यक्ती मध्यरात्रीत मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत होते आणि त्या आवाजाने त्यांची लहान मुलगी जी 11 महिन्याची ती घाबरत होती। त्यामुळे जयनी त्यांना आधी रिक्वेस्ट केली आणि खरं म्हटलं तर जयनी त्यांना सांगितलंसुद्धा की हे असं आहे। त्याचा विरोध फटाक्याचा नव्हता, पण ज्या पद्धतीने ते वाजवत होते त्याचा त्याला विरोध होता आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मोकळ्या जागेत वाजवा। या गोष्टीचा त्यांना राग आला, ते त्याला शिवीगाळ करत होते। त्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली। पोलिसांनी येऊन त्या मुलांना समजवलं, पुन्हा त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी जे आमचे मित्र जय त्याची प्रॉपर्टी आणि त्याला नुकसान करण्याच्या हेतूने आणखीन फटाके वाजवले। त्यामुळे आज वकील संघटनेच्या वतीने सर्व वकील मित्र जमले शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणि त्यांनी फिर्याद दिली। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे। मी आज जे वकील मित्र जमा झाले
आपल्या वकील मित्राच्या सोबत उभे राहिले, त्या प्रत्येकाचा मी आभार व्यक्त करतो. आणि यापुढे सुद्धा जर भविष्यात कुठल्याही वकिलावर असा कुठलाही प्रसंग झाला तर त्यावेळेस पुन्हा प्रत्येक वकील असंच उभा राहील प्रत्येक वकिलाच्या पाठीमागे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.